आपल्या या देशामध्ये लोकसभा असेल, विधानसभा असेल, जिल्हा परिषद असतील, महानगरपालिका आता आहे, त्याजवळ नगरपालिका असतात, नगरपंचायत असतात आणि सर्वात छोटं म्हणजे ग्रामपंचायत असते. यांच्या निवडणुका पार पडत असतात. तसं पाहिलं तर निवडणूक हा म्हणजे काय आहे, एक खूप मोठा आपल्या देशातील उत्सव आहे. आणि याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण आपल्या शाळेमध्ये, आपली शाळा मनपा शाळा क्रमांक 45G या शाळेत आपण आज प्रश्न मंजुषेचे आयोजन केलेलं आहे. आणि या ठिकाणी काही विद्यार्थी गटामध्ये बसलेले आहेत की त्यांना आपण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याच्याशी संबंधित काही सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारणार आहोत की हे विद्यार्थी आपल्यासमोर त्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी सर्वात जास्त बरोबर उत्तर देतील आपण त्यांना या ठिकाणी विजयी घोषित करणार आहोत आणि त्यांना बक्षीस देणार आहोत. ठीक आहे, चला. ही या बॉक्समधून चिठ्ठी बाहेर काढणार. त्या बॉक्समध्ये जो प्रश्न येईल तो प्रश्न बघायचा. ए गट आहे, बी आहे, सी आहे, डी आहे आणि ई आहे. आणि जर तो प्रश्न त्या गटाला नाही जमला तर तो प्रश्न काय होईल, पुढच्या गटाकडे जाईल आणि त्यांनी जर उत्तर दिलं तर त्यांना तो बोनस पॉईंट मिळेल, प्लस त्यांना त्याच्या पुढचा प्रश्न त्यांना विचारला जाईल त्या गटाला. चला संजना, एक चिठ्ठी काढ. बघा, हा प्रश्न ए गटासाठी आहे. नगर परिषदेत निवडून येणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? नगर परिषदेत किंवा नगरपालिकेत निवडून येणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? आत्ताच इथे निवडणूक झाली बघा, प्रसंगीची आहे का नाही, नगर परिषदेची. येते का उत्तर तुम्हाला? बी गटाने. हा प्रश्न आपण सी गटाकडे येतोय. सांगा. छान, सर्वांनी टाळा त्यासाठी. त्याने नगरसेवक उत्तर अतिशय बरोबर दिलेलं आहे. हा गुण सी गटाला मिळालेला आहे. यानंतरचा प्रश्न डी गटासाठी असेल. ठीक आहे, संजना काळी चिठ्ठी. बघा, पुणे महानगरपालिका स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बी गटासाठी हा प्रश्न आहे. मोठ्याने सांग. छान, तिने उत्तर बरोबर दिलेलं टाळण्यासाठी बी गटाला एक गुण मिळालेला आहे. यानंतर पुढची चिठ्ठी मी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रासकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी घ्यायची आहे. तो प्रश्न सी गटासाठी आपण देणार आहे. एक चिठ्ठी थांब मॅडम करते. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्षे झाली आहेत? हा प्रश्न सी गटासाठी आहे की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झालेली आहेत? हा, किती वर्ष झालेली आहेत? 78 वर्ष. छान, सर्वांनी टाळ्या द्यायच्या. हे बघा, शासनाने मराठी भाषा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? मराठी भाषा दिवस. तुम्हाला माहिती आहे आपल्या महाराष्ट्राची राजभाषा कोणती? मराठी आहे. तर मराठी भाषा दिवस हा कोणता दिवस साजरा केला जातो? डी गटासाठी प्रश्न आहे हा. उत्तर तुमचं चुकलेलं आहे. हा प्रश्न आपोआपच ई गटाकडे जातोय की मराठी भाषा कोणता दिवस साजरा केला जातो? थोडासा विचार करायचा आहे, बुद्धिला चालना द्यायची नाही. खाली बसायचं का? ई नंतर पुढचा प्रश्न ए गटाकडे जातोय. त्यांनी 28 तारीख सांगितली आहे, बरोबर 27 तारीख त्यांनी सांगितली. तो पॉइंट, तो गुण ई गटाला मिळालेला आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न
या ठिकाणी ए गटासाठी प्रश्न विचारतोय. सामाजिक न्याय दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? व्हेरी गुड, 26 जून. सर्वांनी टाळ्या वाजवण्यासाठी. हा गुण ए गटाला गेलेला आहे. बघा किती ही विद्यार्थी सगळे छान उत्तर देत आहेत. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बी गटासाठी घेतोय. बी गट, ग्रामसेवकाची नेमणूक कोण करते? चला हा प्रश्न पुढे सी गटाकडे. ग्रामसेवकाची नेमणूक कोण करते? हा जिल्हा परिषद. पण तिथं कोण करतं? जिल्हाधिकारी नाही करत. तू जवळ गेलाय. हा डी गटाकडे हा प्रश्न गेलाय. डी गट, पंचायत समिती ही तालुक्याला असते हे की नाही. हा ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतं? नाही. अरे ग्रामपंचायत म्हणजे अतिशय सर्वात खेडेगाव, छोटं गाव. लक्षात ठेवा, 500 लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेलं गाव. हा व्हेरी गुड. कोण करतात? जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यांना आपण सेवक म्हणतो बघा, ते ग्रामसेवकाची नेमणूक करत असतात. सर्वांनी पुन्हा एकदा एक दिवस टाळ्या वाजवायचे. यानंतर पुढचा प्रश्न. आता हा प्रश्न आपण बी गटासाठी देतोय. तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणाची असते? फक्त हात वर करा, उत्तर कोणी सांगायचं नाही. हा बी गट, तालुक्यामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणाची असते? नाही, चूक. चला सी गट. व्हेरी गुड, छान. कारण टाळ्या वाजवा. तहसीलदार हा कोण असतो? तो त्या तालुक्याचा मुख्य असतो. लक्षात ठेवा, त्याला तालुका दंडाधिकारी म्हणजे थोडक्यात तो एका वकिलासारखा सुद्धा असतो. बऱ्याच गोष्टी काय होतात त्याच्या ऑफिसमध्ये होत असतात. अतिशय छान उत्तर सी गटाने दिलेले, त्यांना तो गुण गेलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न. संजना मी जरा अवघड प्रश्न करते. यानंतर सी गट, सोपा प्रश्न आहे. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? दोघांनी सोबत सांगा. व्हेरी गुड. त्याला सगळ्यांनी 36 जिल्हे. 36वा जिल्हा कोणता होता रे? हा छान, पालघर हा जिल्हा. लक्षात ठेवा, नवीन जिल्हा तयार झालेला होता. अतिशय छान उत्तर. हा पॉइंट गटाला गेलेला आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण डी गटासाठी विचारणार आहे. तयार व्हायचे त्यांनी. बघा, निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीचे, की ज्याला आपण उमेदवार म्हणतो, त्याचे वय किती असावे? हा डी गटासाठी प्रश्न आहे. हा विचार का, थोडासा वेळ आहे. हा प्रश्न असा आहे की निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीचे वय किती असावे? मोठ्याने सांग. छान, सगळ्यांनी टाळ्या वाजवा. किती पाहिजे? 21 वर्ष पूर्ण असेल तरच तो उमेदवार ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका, महानगरपालिका सर्व ठिकाणी तो उमेदवार म्हणून उभा राहू शकतो. यानंतर पुढचा प्रश्न आहे की जो ई गटासाठी आहे. आपण त्यांना हा प्रश्न विचारतोय. आता ग्रामीण भागातला, आपण राहतो शहरामध्ये आहे का नाही, तरी सुद्धा आपल्याला माहित पाहिजे, आपला अभ्यास असला पाहिजे. ग्रामसभा बोलावण्याची जबाबदारी कोणाची असते? ज्याला येते त्यांनी हात वर करा, फक्त तेच सांगतील. हा ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणाची असते? ग्रामपंचायत आहे, पण जबाबदारी कोणाची असते? तो एक व्यक्ती आहे. पुढं बरोबर, मोठ्याने सांग पुन्हा. छान, सगळ्यांनी टाळ्या वाजवा. लक्षात ठेवा, ग्रामसभा ही संसदेपेक्षा कमी नाही देण्यात. गावामधले सगळे निर्णय कुठे घेतले जातात? ग्रामसभेत घेतले जातात. सभा बोलवण्याचा अधिकार हा सरपंचाचा असतो. अतिशय छान उत्तर दिलेलं आहे तिनं, त्यांना तो पॉइंट गेलेला आहे.
बघा, या ठिकाणी अतिशय छान या विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषेमध्ये भाग घेतला. खूप छान छान उत्तरं दिली, व्यवस्थित उत्तरं दिली. सर्वांनी एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. ठीक आहे, आता आपण काय करतोय, रिझल्ट पाहूया, निकाल पाहूया की कोणता गट या ठिकाणी विजयी झाला. पहिला नंबर, दुसरा नंबर आणि 3 नंबर आपण या ठिकाणी सांगणार आहे. मॅडम टोटल आजच्या प्रश्नमंजुषा कार्यक्रमामध्ये ABCDE या गटाने सहभाग घेतला होता. तर त्यातला निकाल मी आता सांगणार आहे तुम्हाला. A गटाला 1 बोनस पॉईंट मिळालाय. टोटल त्यांना 6 मार्क मिळालेले, 6 गुण मिळालेले A गटाला. नंतर B गटाचे दोन्ही प्रश्न चुकलेत, एकच प्रश्न बरोबर आला, त्यामुळे त्यांना मिळालेले 2 गुण. C गटाला 2 जास्तीचे गुण आणि 2 त्यांना विचारलेले गुण असे 8 गुण मिळालेले आहेत. सर्वात जास्त C गटाला जास्त मार्क मिळालेले आहेत, त्यामुळे D गटाला 2 गुण मिळालेले आहेत, E गटाला 2 गुण मिळालेले आहेत. तर C गट हा विजयी आहे आजचा प्रश्नमंजुषेमधला. C गट निकाल सुद्धा मॅडमनी जाहीर केलेला आहे. आता आपण ज्या गटाच्या प्रथम क्रमांकाला तो A गट त्यांनी उभं राहायचंय. या ठिकाणी आपल्या शाळेचे C गट पुढे या गटाला आपण आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ राजकर मॅडम त्यांना छोटीशी भेट देऊन त्यांचं अभिनंदन करतील, त्यांचं कौतुक करतील. आपण सर्वांनी टाळ्या वाजवूया. याच्यानंतर जो दुसऱ्या क्रमांकाला तो A गटाने पुढे या गीतामध्ये आपल्या शाळेतील श्री बोबडे सर छोटीशी भेटवस्तू देऊन या मुलांचं कौतुक करतील, त्यांचं अभिनंदन करतील. छान, तुमचं पुनश्च एकदा सर्वांचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन. आपण खूप छान उत्तरं दिली आणि या ठिकाणी आपण थांबूया.